मित्रांनो बघा 10th स्टँडर्डचा मॅथ त्यातला लेसन आहे क्वाड्रेटिक इक्वेशन प्रॅक्टिस सेट 2.6. बघा त्यातला पहिला सम आता आपल्याकडे 2.6 मध्ये सर्व वर्ड प्रॉब्लेम आहेत. त्यातला पहिला सम बघा प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. फाइंड हर प्रेझेंट एज. तर बघा तुम्हाला प्रगतीचं एज आपल्याला प्रगतीचं प्रेझेंट एज काढायचं आहे 2 वर्षापूर्वी आणि 3 वर्षानंतरचं. त्यांनी आपल्याला इथं त्यांचं काय करायला लावलं आपल्याला प्रोडक्ट करायला लावलेलं आहे. तर तिचं आजचं वय काढा. तर बघा इथे आपण कन्सिडर करू लेट प्रेझेंट एज ऑफ प्रगती बी एक्स. म्हणजे प्रगतीचं आजचं वय आपण काय मानलं एक्स. तर बघा प्रगती एज 2 years ago 2 वर्षापूर्वी. बघा 2 वर्षापूर्वी प्रगतीचं वय म्हणजे काय होईल ते एक्स मायनस 2 अँड 3 years म्हणजे 3 वर्षानंतर म्हणजे एक्स प्लस 3. मग गिवन कंडिशन बघा फ्रॉम गिवन कंडिशन एक्स मायनस 2 आणि एक्स प्लस 3 प्रोडक्ट सांगितलंय म्हणून आपण त्यांचं मल्टिपल केलं आणि त्यांचा जो प्रोडक्ट आहे तो किती आहे आपल्याकडे 84. बघा इथं ब्रॅकेटने आपल्याला ब्रॅकेटला मल्टिपल करायचंय एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू 3 मायनस 2 इंटू एक्स 2x प्लस मायनस मायनस 2 3 6 इज इक्वल टू 84. म्हणजे बघा एक्स ने मी एक्स ला मल्टिपल केलं तर एक्स स्क्वेअर पुढे हा प्लसचा साइन आता म्हणून प्लस या एक्स ने मी पुन्हा 3 ला मल्टिपल केलं म्हणजे 3x. बघा आता सेकंड नंबर आहे मायनस 2 ने मी एक्स ला मल्टिपल केलं तर मायनस 2x मायनस प्लस मायनस आणि 2 3 6. बघा इथं x चा स्क्वेअर 3x मायनस 2x म्हणजे प्लस x मायनस 6 आणि हा राईट साइडला पॉझिटिव्ह 84 आहे त्याला लेफ्ट साइडला घ्या म्हणजे मायनस 84 इज इक्वल टू 0. म्हणजे आपण त्याचा साइन चेंज केलं. इथं बघा एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 84 मायनस 6 म्हणजे मायनस 90 इज इक्वल टू 0. आता इथं बघा या मायनस 90 चे आपल्याला असे फॅक्टर पाडायचे आहेत की एक्स म्हणजे 1 आन्सर आला पाहिजे. इथं कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे इथं 1 असतो. बघा आपण इथं फॅक्टर घेतले 10 9 जार मला पॉझिटिव्ह पाहिजे म्हणून मी ग्रेटर नंबरला प्लस करतो आणि स्मॉलर नंबरला मी मायनस करतो. म्हणजे आपले फॅक्टर बघा एक्स प्लस 10 आणि इकडं एक्स मायनस 9 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स इज इक्वल टू मायनस 10 प्लस 10 होता त्याला राईट साइडला काढला मायनस 10 झाला आणि तर एक्स इज इक्वल टू 9 हा मायनस 9 आहे बाहेर जाताना प्लस 9. तर बघा निगेटिव्ह तर निगेटिव्ह एज कधी नसणार आहे म्हणून एक्स इज इक्वल टू 9. म्हणजे आज प्रगतीचं आजचं वय जे आहे ते किती वर्षाचं आहे 9 वर्षाचं. मग इथं लिहा प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज 9 years. म्हणजे प्रगतीचं आजचं वय किती वर्ष आहे तर 9 वर्ष. सेकंड एक्झाम्पल बघा द सम ऑफ स्क्वेअर ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर आहे. बघा नॅचरल इव्हन नंबर आपल्याला म्हणजे 2 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर घ्यायचे आणि त्यांचे आपल्याला काय करायचे सम ऑफ स्क्वेअर आहे. तो सम ऑफ स्क्वेअर आपल्याला त्यांचा दिलाय 244. तर फाइंड द नंबर. तर बघा लेट टू कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर बी एक्स अँड एक्स प्लस 2. बघा एक्स अँड एक्स प्लस 2. तर बघा इथं आपण 2 नॅचरल इव्हन नंबर घेतलेले आहे एक्स आणि एक्स प्लस 2. कंडिशन काय बघा इथे फ्रॉम गिवन कंडिशन बघा कंडिशन काय दिली सम ऑफ स्क्वेअर ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर. हे दोन कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर आहेत तर यांचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. तर लक्षात घ्या पहिला जो नॅचरल नंबर आहे एक्स स्क्वेअर प्लस दुसरा आहे आपल्याकडे एक्स प्लस 2 चा स्क्वेअर.
बघा सम ऑफ स्क्वेअर ऑफ टू कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर, आणि त्यांची जी काही सम झालेली आहे ती किती आहे 244. बघा हा एक्स स्क्वेअर ऍज इट इज प्लस या ब्रॅकेटला आपल्याला सॉल्व्ह करायचंय. इथे बघा ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअरचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2 इंटू 2 4 म्हणजे हा 4x प्लस बी चा स्क्वेअर, बी म्हणजे 2 आहे, 2 चा स्क्वेअर 4 इज इक्वल टू 244. इथे लक्षात घ्या एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 मायनस 244 इज इक्वल टू 0. राईट साइडला 244 पॉझिटिव्ह मध्ये होता, त्याला मी लेफ्ट साइडला आणताना साइन चेंज केलं म्हणजेच तो निगेटिव्ह झाला. मग इथे बघा 2x स्क्वेअर प्लस 4x मायनस 4 मायनस 244 म्हणजे हा आपल्याकडे आला 240. बघा ग्रेटर नंबर साइन द्यायचं, 4 मायनस 244 म्हणजे प्लस मायनस मायनस केलं आणि ग्रेटर नंबरचा साइन इज इक्वल टू 0. बघा आपण इथं काय करू, डिवाइड बाय 2 करू या इक्वेशनला, म्हणजे 2 1 जार 2, इथे बघा 2 2 जार 4, 2 1 जार 2 2 जार 2 0 जार इज इक्वल टू 0. बघा हा -120 आहे, या -120 चे आपल्याला असे फॅक्टर हवेत की तो 2x आला पाहिजे. तर आपण फॅक्टर घेऊ 2 10 जार 120 आणि 12 मायनस 10 म्हणजे किती होतो तो 2, म्हणजे हा झाला प्लस आणि हा झाला इथं मायनस. मग इथं बघा x प्लस 12 अदर ब्रॅकेट मध्ये x मायनस 10 इज इक्वल टू 0. मग इथं बघा देअरफॉर x इज इक्वल टू -12 आणि x इज इक्वल टू 10. हा प्लस 12 आहे, राईट साइडला त्यांना -12 झाला आणि इथं बघा x मायनस 10 म्हणजे हा राईट साइडला त्यांना पॉझिटिव्ह 10 झाला. निगेटिव्ह नंबर आपल्याला चालत नाही, तर लक्षात घ्या आपल्याकडे अगोदर आलेला आहे x ची व्हॅल्यू 10, दुसरा आपल्याकडे नंबर आहे x प्लस 2 इज इक्वल टू 10 प्लस 2. बघा 10 प्लस 2 इज इक्वल टू 12. मग आपल्याला नंबर पाहिजे होते, कोणते नंबर आपल्याला मिळाले बघा इथं रिक्वायर्ड नंबर्स 10 अँड 12. बघा अशा पद्धतीने आपण हे दोन नॅचरल इव्हन नंबर इथं फाइंड आउट केले. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, इन द ऑरेंज गार्डन ऑफ द मिस्टर मधुसूदन देर आर 150 ऑरेंज ट्रीज. द नंबर ऑफ ट्रीज इन each row is 5 more than that in each column. म्हणजे कॉलम पेक्षा रोज मध्ये 5ने तुमचे ट्रीज कसे आहे जास्त आहेत. फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन each row and in each column. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय की रो मध्ये किती ट्रीज असतील आणि कॉलम मध्ये किती ट्रीज असतील विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग द फ्लो चार्ट. बघा तुम्हाला इथे नंबर ऑफ ट्रीज इन each कॉलम दिलेले आहे, किती त्याला आपण x कन्सिडर केलेले त्यांनी. बघा कॉलम मध्ये असं समजलंय की एक झाडं आहेत, तर बघा त्याच्यामध्ये किती 5 मोर दॅन दॅट इच कॉलम आहे. म्हणजे रो तुम्हाला पाहिजे असेल तर कॉलम मध्ये 5 झाडं कसे जास्त आहेत तेव्हा त्यांचा एक रो तयार होतो, म्हणजे नंबर ऑफ ट्रीज इन रो x प्लस 5. त्यानंतर पुढे बघा टोटल नंबर ऑफ ट्रीज तुम्हाला फाइंड आउट करायचे. तर लक्षात घ्या हा आहे कॉलम आणि हा आहे रोज. त्यानंतर बघा म्हणजे x इंटू बघा x ने याला मल्टिपल करा, x इंटू x स्क्वेअर प्लस x इंटू 5x बरोबर. तुम्ही मग x स्क्वेअर प्लस 5 लिहा किंवा x इंटू x प्लस 5 हे लिहिलं तरी चालणार आहे. तर आपण बघा समजा मी मल्टिपल केलेला आहे तर मी इथे लिहितो x स्क्वेअर प्लस 5x टोटल नंबर ऑफ ट्रीज अँड द ऑरेंज मधुसूदन देअर आर द 150. तर आपल्याला बघा फ्रेम द इक्वेशन, आपल्याला आता इक्वेशन फ्रेम करायचंय. म्हणजे बघा x स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू किती ट्रीज आहे, नंबर ऑफ ट्रीज आपल्याकडं 150. बघा फ्रेम द इक्वेशन, आता आपण इक्वेशन इथं फ्रेम केलेलं आहे. बघा इथं x स्क्वेअर प्लस 5x मायनस 150 इज इक्वल टू 0. बघा राईट साइडला पॉझिटिव्ह 150, लेफ्ट साइडला त्यांना -150. -150 त्याचे फॅक्टर पाडा की प्लस 5 आला पाहिजे. 15 इंटू 10 आहे, इथे लक्ष द्या प्लस आहे, ग्रेटर नंबरला प्लस म्हणा आणि स्मॉलर नंबरला मायनस म्हणा. म्हणजे आपल्याकडे फॅक्टर आलेले आहेत x प्लस 15 आणि अदर ब्रॅकेट मध्ये x मायनस 10 इज इक्वल टू 0.
बघा पुढं, मग एक्स प्लस 5 जो होता म्हणजे इज इक्वल टू -15 प्लस 15चा राईट साईड जाताना -15 झाला. इथे बघा एक्स इज इक्वल टू हा -10 आहे, तर राईट साईडला आपण काढला तर +10. निगेटिव्ह नंबर इथे आपण कन्सिडर करत नाही, म्हणजे एक्स इज इक्वल टू 10 म्हणजे नंबर ऑफ ट्रीज इन इच कॉलम. तर कॉलम मध्ये किती झाडं असतील आपल्याकडे? 10. बघा फाइंड द एक्स, एक्स ची व्हॅल्यू आपण इथे फाइंड आउट केलेली आहे. एक्स इज इक्वल टू 10. त्यानंतर नंबर ऑफ ट्रीज इन इच कॉलम, तर कॉलम मध्ये एक झाड होते, तर एक्सचा आन्सर आपण काढलेला आहे 10. आणि नंबर ऑफ ट्रीज इन इच रो, तर रो बघा, रोला आपण काय कन्सिडर केलं होतं आपल्याकडे? एक्स प्लस 5 म्हणजे 10 प्लस 5 इज इक्वल टू 15. म्हणजे इथे लक्षात घ्या लिहिताना, देअरफॉर नंबर ऑफ ट्रीज इन इच कॉलम इज 10. आणि इथे बघा नंबर ऑफ ट्रीज इन इच रो इज 15. म्हणजे अशा पद्धतीने आपण कॉलम मधले आणि रोज मधले ट्रीज इथं फाइंड आउट केले. बघा फोर्थ एक्झाम्पल, विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years and the sum of the reciprocal of their ages is 1/6. Find their present ages. तर बघा विवेक जो आहे इज ओल्डर दॅन किशोर म्हणजे किशोर पेक्षा विवेक हा मोठा आहे. तर लक्षात घ्या, लेट प्रेझेंट एज ऑफ किशोर बी एक्स. बघा किशोरचं वय आपण किती मानलं? एक्स. आणि विवेक हा ओल्डर आहे म्हणजे विवेक त्याला कसा आहे? मोठा आहे. म्हणजे इथं बघा प्रेझेंट एज ऑफ विवेक बी एक्स प्लस 5. लक्षात आलं, किशोर पेक्षा विवेक हा 5 वर्षाने मोठा आहे, म्हणून आपण किशोरच्या एज मध्ये 5 काय केले? आपण ऍड केले. आणि त्यांचे सम ऑफ रेसिप्रोकल आहे बघा, त्यांचा सम ऑफ रेसिप्रोकल, म्हणून बघा मी इथे रेसिप्रोकल केला आणि त्या रेसिप्रोकलची मी सम केली. त्यांचा जो काही सम ऑफ रेसिप्रोकल आहे तो किती आहे? 1/6. तर बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, एक्स प्लस 5 प्लस एक्स 1 जार एक्स. लक्षात, एक्स प्लस 5 1 जार एक्स प्लस 5 आणि एक्स 1 जार एक्स आणि खाली दोघांचं मल्टिपल एक्स प्लस 5 इज इक्वल टू 1/6. एक्स प्लस एक्स 2x प्लस 5 डिवाइड बाय एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू 1/6. बघा इथे आपण आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, म्हणजे 6 इंटू 2x प्लस 5 इज इक्वल टू 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 5x. 6 2 जार 12x प्लस 6 5 जार 30 इज इक्वल टू 1 ने समजा या ब्रॅकेटला मल्टिपल केलं तर येणारे आन्सर हेच असणार आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 5. बघा मी एक्स स्क्वेअर प्लस 5x हा प्लस 12 आहे, राईट साईडला मी टाकतो म्हणजे -12x प्लस 30. याला राईट साईडला घे म्हणजे -30 इज इक्वल टू 0. मग इथं लक्षात घ्या एक्स स्क्वेअर प्लस 5 -12 5 -12 म्हणजे -7x ग्रेटर नंबरचं साइन -30 इज इक्वल टू 0. बघा आता या -30 चे आपल्याला अशी फॅक्टर पाडायचे आहेत की -7 आला पाहिजे. तर बघा आपण इथे फॅक्टर घेऊ, 10 7 जार. बघा इथे मला -7 पाहिजे, सॉरी 10 3 जार करा, मला -7 पाहिजे, त्याला मायनस करतो आणि इथे मी प्लस करतो म्हणजे -10 प्लस 3 म्हणजे -7. तर लक्षात घ्या x -10 आणि इथं झाला x प्लस 3 इज इक्वल टू 0. बघा ह्या साईडला म्हणजे x इज इक्वल टू 10 आणि इथं बघा x इज इक्वल टू -3. तर निगेटिव्ह साईनचा आपण कधी घेत नाही, तर x इज इक्वल टू कोण मिळालं आपल्याला? 10. तर बघा x इज इक्वल टू किती आलेला आहे? 10. आणि पुढचे आपल्याकडे व्हॅल्यू जी आहे कोणाची? x प्लस 5 म्हणजे x प्लस 5 म्हणजे 10 प्लस 5 इज इक्वल टू 15. तर बघा आता x आपण कोणाला कन्सिडर केलेलं होतं? किशोरला. मग लिहिताना बघा इथे लिहा देअरफॉर प्रेझेंट एज ऑफ किशोर इज 10 years. बघा प्रेझेंट एज ऑफ किशोर इज 10 years. इथे लक्षात घ्या
विवेकचं प्रेझेंट एज ऑफ विवेक इज एक्स प्लस 5 होता म्हणजे 10 प्लस 5 15 इयर्स. बघा म्हणजे दोघांचे आपण प्रेझेंट एजेस इथं आपण फाइंड आउट केले. म्हणजे किशोर आहे 10 इयर्सचा आणि विवेक आहे 15 इयर्सचा. बघा फिफ्थ एक्झाम्पल, सुयश स्कोर्ड 10 मार्क्स मोर इन द सेकंड टेस्ट दॅन दॅट इन द फर्स्ट टेस्ट. म्हणजे पहिल्या टेस्ट पेक्षा दुसऱ्या टेस्ट मध्ये त्याला 10 मार्क्स कसे आहेत तर जास्त आहेत. आणि कंडिशन आपल्याला पुढे दिली आहे 5 टाइम द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट इज द सेम ॲज द स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. फाइंड हिज स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. तर पहिल्या टेस्टचा आपल्याला काय काढायचं आहे, स्कोर काढायचा आहे. तर बघा लेट स्कोर इन द फर्स्ट टेस्ट बी एक्स. बघा पहिल्या टेस्टचा जो स्कोर आहे तो आपण एक्स कन्सिडर केलेला आहे. तर बघा कंडिशन काय की स्कोर 10 मोर दॅन इन द सेकंड टेस्ट दॅट इन द फर्स्ट टेस्ट. आता हा स्कोर इन द फर्स्ट टेस्ट आहे, तिचा स्कोर आहे एक्स. तर सेकंड मध्ये बघा स्कोर इन द सेकंड टेस्ट बी, दुसऱ्या टेस्ट मध्ये त्याला 10 मार्क कसे आहेत जास्त आहेत म्हणजे एक्स प्लस 10. पहिल्या टेस्टचा जो स्कोर होता तो एक्स होता आणि सेकंड टेस्टचा जो स्कोर आहे तो 10 ने जास्त आहे म्हणजे एक्स प्लस 10 झाला. आता बघा इथे फ्रॉम गिवन कंडिशन, काय गिवन कंडिशन आहे 5 टाइम द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट. बघा 5 टाइम स्कोर आहे कोणाच्या, सेकंड टेस्टच्या. ऍज अ सेम, सेम म्हणजे इक्वल, सेम द स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्टचा जो स्कोर आहे त्याच्या स्क्वेअरच्या तो कसा आहे इक्वल आहे. तर लक्षात घ्या 5 इंटू एक्स 5x 5 इंटू 10 50 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता हा एक्स स्क्वेअर अगोदर घ्या आणि हे सगळं राईट साईडला शिफ्ट करा म्हणजे आपले साईड काय होणार आहे चेंज. म्हणजे हा 5x असेल तर हा इकडे जाताना होईल -5x आणि प्लस 50 तिकडे जाताना होईल -50 इज इक्वल टू 0. तर -50 चे आपल्याला असे फॅक्टर हवेत की 5 आला पाहिजे. तर आपण फॅक्टर घेऊ 10 5 जा, मला -5 पाहिजे तर ग्रेटर नंबर आहे मायनस करतो आणि ते मी प्लस करतो म्हणजे -10 प्लस 5 म्हणजे -5. तर बघा फॅक्टर x -10 अदर ब्रॅकेट मध्ये x प्लस 5 इज इक्वल टू 0. मग इथं बघा -10 आहे राईट साईडला जाताना x इज इक्वल टू 10. इथे लक्षात घ्या x इज इक्वल टू प्लस 5 राईट साईड जाताना तो -5. निगेटिव्ह नंबर आपण कधी कन्सिडर करत नाही म्हणून x इज इक्वल टू 10. म्हणजे याचा अर्थ ही जो सुयशचा जो स्कोर आहे पहिल्या टेस्टचा तो किती निघाला आहे 10. इथे लिहा देअरफॉर स्कोर इन द फर्स्ट टेस्ट इज 10. याचा अर्थ त्याचा पहिल्या एक्झाम मध्ये म्हणजे पहिल्या टेस्ट मध्ये त्याचा जो स्कोर होता तो किती होता 10.